कृष्णाय नमस्तस्मै यः साक्षात् धर्मनन्दनः भुवि भूत्वा हरात्यन्त स्तमस्तमयुवांशुमान् श्रूयतां देवदेवेश स्वामिनारायण प्रभो त्वदीयेनावधानेन कथयिष्ये शुभा कथा। वागर्थाविव सम्पृक्तौ वागर्थ प्रतिपत्तये जगत पितरौ वन्दे पार्वती परमेश्वरौ। भवानी शंकरो वन्दे श्रद्धा विश्वासरूपिणौ याभ्यां विना न पश्यन्ति सिद्धा स्वान्ततमेश्वरम्। ॐ अवतारिणे स्वामिनारायणाय नमो नमः। ॐ श्री हरिकृष्णाय नमो नमः। ॐ श्री पूर्णपुरुषोत्तमाय नमो नमः। नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय। मंदाकिनी सलिलचंदन चर्चिताय नंदीश्वर प्रथमनाथ महेश्वराय पुष्प बहुपुष्प सुपूजिताय तस्मै मकाराय नमः शिवाय। शिवाय गौरी वदनाब्जवृंद सूर्याय दक्षाध्वरनाशकाय श्रीनीलकंठाय रुषध्वजाय तस्मै शिकाराय नमः शिवाय। वसिष्ठकुम्भोद्भवगौतमार्य चितशेखराय चंद्रार्कविश्वास
नरलोचनाय तस्मै वकाराय नमः शिवाय यक्षस्वरूपाय जटाधराय पिनाकहस्ताय सनातनाय दिव्याय देवाय दिगंबराय तस्मै यकाराय नमः शिवाय पंचाक्षरमिदं पुण्यं यः पठेत् शिवसन्निधौ शिवलोकम् अवाप्नोति शिवेन सह मोदते। इति श्रीमच्छंकराचार्य विरचितं शिवपंचाक्षरस्तोत्रं संपूर्णम्। स्वामीनारायण भगवाननी जय। हरे कृष्ण महाराज। लक्ष्मीनारायण देवनी जय। राधा कृष्ण देवनी जय। सिद्धेश्वर महादेवनी जय। श्री विघ्न विनायक देवनी जय। श्री काष्ठभंजन देवनी जय। गेल्या कालच्या कथेत आपण नारद महर्षी यांचं वृत्तांत ऐकत होतो। नारद महर्षी यांनी कठोर तप केलं। कामदेवाने अनेक प्रकाराने त्यांना परास्त करण्याचा विचार केला। जे काही आपले सामर्थ्य होते ते सर्व त्यांच्यावरती अजमवून बघितले, परंतु नारद महर्षी तटस्थ राहिले आणि एक त्या कारणी नारद महर्षी यांच्यामध्ये अभिमान हा आला। नारद महर्षी यांनी आपला अभिमान सर्वत्र सांगितला। भगवान विष्णू यांच्या जवळ गेले, तिथून निघाले। त्यानंतर मार्गामध्ये विशाळ एक नगर बघितलं आहे। विशाळ नगर, त्यामध्ये प्रवेश केला। नगराचा राजा शीलनिधी आहे। शीलनिधी राजा याच्या राजदरबारामध्ये प्रवेश केला। राजाने आगताक केली। नारद महर्षी तिथे राहिले। नारद महर्षी यांनी बघितलं आहे सर्व स्त्री पुरुष अतिशय रूपवान होते। एकही तसा दिसायला न होता, कारण भगवान भोळानाथ म्हणतात की ते परमेश्वराची सर्व माया होती। भगवंताची माया, आणि त्या मायेने सर्व नगर निर्मित केलं होतं। भगवंताची माया तशी तर मग राहणार नाही। नारद महर्षी राजाच्या दरबारामध्ये विराजमान होते। राजा याने अनेक प्रकारांचं त्यांचं आतिथ्य केलं आहे। त्यानंतर आपली मुलगी होती, त्या मुलीला नारद महर्षींच्या जवळ बोलवलं आहे, दर्शनासाठी बोलवलं। मुलीचं नाव आहे श्रीमती। श्रीमती हिला तिची आई दर्शनासाठी घेऊन आली। नारद महर्षी यांच्या सन्मुख उभी ठेवली
नारद महर्षी यांना राजा म्हणू लागला, महाराज माझी मुलगी आहे ना, एकुलती एक मुलगी आहे, तुम्ही चांगला आशीर्वाद द्या आणि असा आशीर्वाद द्या तिला अतिशय रूपवान योग्य तिच्या योग्य असेल असा वर प्राप्त होईल. भगवंताची माया तर काही कमी तर असणार नाही. एवढी रूपवान लावण्यवान सर्वच प्रकाराने युक्त होती. नारद महर्षी बघितलं आणि बघितून आपलं मन मोहित झालं. नारद महर्षींचं मन मोहित झालं. नारद महर्षी म्हणतात, हो हो काही हरकत नाही, हिला साक्षात विष्णू सारखाच पती मिळेल. कारण विष्णू आहेत, सौंदर्यवान आहेत भगवान, विष्णू सारखाच पती मिळेल. नारद महर्षी आता बघा सांगतायत ते कसं सांगतील, हिला पती विष्णू सारखाच मिळेल. राजाला म्हणतायत, राजा चिंता करू नको. राजा म्हणतोय की महाराज गुरुदेव, मी विचार केला आहे की एवढी सुंदर मुलगी आहेत, आता मुलीला केवळ असंच देऊन टाकायचं असं नाही, यासाठी मला स्वयंवर करायचं आहे. स्वयंवर होईल, सर्व देशाचे सर्व स्थानकांचे राजांचे कुंवर राजे असतील, पराक्रमी सर्व कोणी येतील, बसतील आणि माझी मुलगी फिरेल आणि जो तिला आवडेल तिला ते वरमाळा घालेल. नारद महर्षी मनोमन आनंदित होऊ लागले. बघा कशी गोष्ट आहे की ज्या ठिकाणी अतिशय काम होता तिथे तटस्थ राहिले, परंतु ज्या ठिकाणी तटस्थ राहायचं होतं तिथे सरून पडले. नारद महर्षी यांच्या मनामध्ये विचार झाला की मी सुद्धा लग्न करतो. आता नारद महर्षीच्या मनात विचार झाला, आपण आता सांगतील कसे राजाला, आणि राजाने आधीच सांगितलं की वा याच्यासाठी तर स्वयंवर करायचं आहे. स्वयंवरामध्ये हिला जो पसंत पडेल तिच्याशी ते लग्न करेल. नारद महर्षी विचार करू लागले. राजा म्हणतो की महाराज चला आपण आता तुम्हाला मी माझं नगर दाखवतो. नगरामध्ये माझं जे काही सर्व आहे ते सर्व तुम्हाला दाखवतो. नारद महर्षी आणि शीलनिधी राजा दोघंचे दोघं निघाले. नगरामध्ये बघायला लागले. राजा सर्व काही दाखवू लागला. हे बघा हे आमचं असं आहे, ते तसं आहेत. सेना दाखवू लागला, माझी एवढी सेना आहे. जे काही सैन्यबल होतं सैन्यबल दाखविलं, सर्व दाखवत होते, परंतु नारद महर्षीचं मन कुठल्या कुठेच होतं. नारद त्याच्याकडे ध्यानच देवत नव्हते. विचार करत होते मनामध्ये की काय करू, कशी युक्ती करू की जेणेकरून हे मुलगी, हे कन्या माझी पत्नी होईल. राजा म्हणतो महाराज कुठे विचार करताय. नारद महर्षी म्हणतायत की राजन विचार काहीच नाही, परंतु तुझं राज्य बघून खूप आनंद होतोय. तर राजा म्हणतो हो बरोबर आहेत. सर्व नगरामध्ये फिरले, 2-4 दिवस थांबले. 2-4 दिवसानंतर राजाने घोषणा केली की ह्या दिवशी माझ्या मुलीचा स्वयंवर मला ठेवायचा आहे. सर्व देशांतरांमध्ये कागद पाठवण्यात आले. सांगण्यात आलं की जो कोणी पराक्रमी असेल, महान योद्धा असेल, रूपवान असेल, सौंदर्यवान असेल असा पुरुष, राजा, महाराजा
त्यांचा ओवर असला, त्या सर्वांनी यायचं आहे स्वयंवरामध्ये. अशा रीतीने पत्रव्यवहार सर्व ठिकाणी होऊ लागला. नारद महर्षीच्या मनामध्ये आता चळवळ खूप वाढली. नारद महर्षी म्हणतात, काय असा प्रयत्न करू की जेणेकरून माझं लग्न ह्या मुलीशी होईल, हे मुलगी मला पसंत करेल. नारद महर्षी विचारता विचारता मनामध्ये विचार झाला की चला एक काम करू, भगवंताजवळ जाऊ आणि भगवंताला सांगू. भगवंत श्रीहरी यांना सांगू की दुसरं तर काही नाही, कित्येक दिवसांपासून तुमच्याजवळ मागितलं नाही, परंतु आज मागतो, तुमचं रूप मला द्या. नारद महर्षी मनोमन निश्चय करून आणि तिथून निघाले. वैकुंठ लोकामध्ये भगवान शेषशय्यावरती विराजमान आहे. भगवंताजवळ गेले. भगवान सुद्धा बघून नारदला बघितलं भगवंतांनी. भगवान तर आता अंतर्यामी, भगवंतांनी सर्व काही समजलं. भगवान म्हणतात, या नारद, कुठून आले? महाराज, एक ठिकाणून आलो आहेत आणि अत्यंत तुमची आवश्यकतेची गरज आहे. भगवान म्हणतात, काय, बोला. काही देण्यासारखं असेल मी अवश्य तुम्हाला देईल, तुम्ही सांगा मला काय पाहिजे तुम्हाला. नारद महर्षी म्हणतात, बघा महाराज, तुमच्या जवळून निघालो, रस्त्यामध्ये नगर दिसलं, नगरामध्ये प्रवेश केला. शीलनिधी नावाचा राजा आहे, त्याची श्रीमती नावाची कन्या आहे, अतिशय सौंदर्यवान आहेत. नारद महर्षी म्हणतात, आतापर्यंत सर्व ठिकाणी फिरलो, परंतु अशी कन्या कधी बघितलीच नाही. मग काय, प्रभू मला तिच्याशी लग्न करायचं आहे. अरे नारद, अरे तुम्ही माझे संत आहे आणि तुम्ही कसं काय? भगवान म्हणतायत की तुम्ही तर माझे संत आहात, त्यागी आहात तुम्ही, आणि तुम्ही म्हणतायत लग्न करायचं आहे. प्रभू बघा, मी कित्येक वर्ष तप केलं, सर्व काही केलं, परंतु हे साधन अजून बाकीच आहेत. म्हणजे मला लग्न करायचं आहे, थोडासा संसार सुद्धा मांडायचा आहे. भगवान म्हणतात, नारद, हे सोडा, विचार सोडून द्या, हे तुमच्या काम नाही. आपण आपलं काम करा. बघा, तुम्ही एवढे पूज्य आहात की त्रिलोकीमध्ये तुम्हाला कुठेही लायसनची आवश्यकता नाही, तुम्ही सर्व ठिकाणी फिरू शकता, तुम्हाला सर्व गुरु तरीके स्वीकार करतात. एवढा तुमचा मान मोठा आहेत आणि तुम्ही लग्न करणार ते योग्य नाही. नारद महर्षी म्हणतात, प्रभू मी आतापर्यंत कधी तुमच्याजवळ मागितलं नाही आणि आज तुमच्याजवळ मागण्यासाठी आलो आहे. चला बोला, काय तुम्हाला द्यायचं आहे? नारद महर्षी म्हणालोय, हे प्रभू, स्वरूपम देहि मे नाथ सेवकोहम प्रियस्तव. की प्रभू, मी तुमचा सेवक आहे आणि सेवक तर आहे, त्यामध्ये प्रिय तुमचा आहे. सतत तुमच्या नावाची धुन रटत करत असतो, एवढा तुमचा मी प्रिय आहे. तर मला तुम्ही तुमचं स्वरूप द्या, जेणेकरून मी तिथे जाईल आणि त्या कन्येशी लग्न करेल. भगवान विचारू लागले, नारद अजूनपर्यंत समजू शकले नाही की हे सर्व माझी माया आहे. हकीकतमध्ये, वास्तविकमध्ये तिथे कोणचं नगरी न होतं, काहीच न होतं, परंतु परमेश्वराने सर्व मायेद्वारा रचना केली. विचार करा, परमेश्वराची शक्ती हे केवढी अमोघ आहे की एवढं नगर सर्व काही निर्मित करण्यासाठी परमेश्वराचा केवळ संकल्प हा काफी असतो. भगवंत एक बसल्या बसल्या संकल्प करतात आणि भगवंताच्या संकल्प मात्राने सर्व कार्य हे पूर्ण होत असतं.
आणि ते सुद्धा जशी गरज जशा रीतीची अवस्था सर्व त्या अनुरूप होत असतं. नारद महर्षींनी भगवंताचं स्वरूप मागितलं की प्रभू तुमचं मला स्वरूप द्या. भगवान श्रीहरी म्हणू लागले की नारद, मी हमेशा माझ्या भक्तांचं कल्याण करीत असतो. माझ्या भक्तांचं ज्या प्रकारे चांगलं होईल त्याच प्रकारे मी करत असतो. भगवान विष्णू म्हणू लागले, श्रेष्ठ देशम मुने गच्छ करिष्यामि हितं तव भिषग्वरो यथार्थस्य यतः प्रियतरोसि मे. खूप सुंदर भगवंतांनी नारदांना उपदेश दिला. भगवान श्रीहरी भगवान विष्णू म्हणू लागले की हे मुनी, तुम्ही इथून जा, तुम्हाला जिथे जायचं आहे तिथे जा, परंतु करिष्यामि हितं तव, मी तुमचं काय करेल, हित करेल, तुमचं कल्याण करेल. ज्यामध्ये तुम्हाला चांगलं असेल तेच मी तुमचं करेल, कधी तुमचं वाईट मी करणार नाही. कशा रीतीने, भिषग्वरो यथार्थस्य, की ज्याप्रमाणे वैद्य डॉक्टर त्यांच्याजवळ आलेला पेशंट असतो, त्यांच्याजवळ आलेला रोगी, तर त्या रोग्याचं ते हमेशा चांगलंच बघत असतात. इथे सांगण्याचा मुद्दा भगवंताचा असा आहे, डॉक्टर इंजेक्शन देतात, लागतं तर खरी, आता औषधी देतात, औषधी कडू असते, परंतु त्यांची भावना अशी असते की जेणेकरून रोगी आहेत हा चांगला व्हावा. त्याप्रकारे भगवान म्हणतात की ज्याप्रमाणे वैद्य हा त्याचं आचरण रोगीसाठी यथार्थ करीत असतो, त्याच प्रकारे मी सुद्धा तुमचं चांगलं होईल, कल्याण होईल असंच कार्य करेल. भगवंतांनी एवढं सांगितलं, परंतु अजून सुद्धा नारदजी समजू शकले नाही, कारण भगवंताची माया एवढी प्रबळ होती. आणि मायेच्या कारणी नारद महर्षींच्या मनामध्ये विचार असा झाला की भगवंतांनी मला सांगितलं की माझं चांगलं होईल, आता भगवंत तर माझं चांगलंच पाहतील, म्हणजे कसं पाहतील, लग्न होईल, सर्व घर संसार मांडेल मी. नारद महर्षीच्या मनामध्ये खूप आनंद झाला. भगवंतांनी माझ्यावरती खूप कृपा केली. भगवंत यांच्याजवळ म्हणतायत की प्रभू मी निघतो, मग लवकरात लवकर निघतो, उशीर करत नाही. भगवान म्हणतात स्वदेष्टम गच्छे मुने, मुनी लवकरात लवकर निघा, तुम्हाला जिथे ज्या देशामध्ये जायचं आहे त्या देशामध्ये लवकरात लवकर जा. नारद महर्षी निघाले, परंतु परमेश्वराने मनोमन विचार केला की नारद महर्षी माझे भक्त आहेत, मला प्रिय आहे, त्यांचं अकल्याण होईल असं मला करायचं नाही. भगवंताची जीवात्म्यावरती एवढी कृपा आहे. महापुरुष असं म्हणत असतात की परमेश्वर आणि जीवात्मा दोघंचे दोघं मित्र आहेत. त्या दोघांची मित्रता एवढी अगाढ आहे. परमेश्वर मित्रता परिपूर्ण निभावत असतात, परंतु जीवात्मा हा निभावत नाही. जीवात्मा त्यांना सोडण्याची इच्छा करत असतो, भगवंत त्याला कधी सोडत नाही. भगवंतांनी जर आपल्याला सोडलं तर असं समजा आपण सर्व सोडून निघून जातो. मग परमेश्वर हा सतत जीवात्म्याच्या सोबतच असतो. एवढी भगवंताची जीवात्म्यावरती कृपा आहे. भगवंताला त्यासाठी म्हटलं आहे की परमेश्वर हे कसे आहेत, भक्तवत्सल आहे. भक्तवत्सल की ज्याप्रमाणे गाईला तिच्या वासरांप्रती अतिशय प्रेम असतं, तसं भगवंताला स्वतःच्या भक्तांविषयी अतिशय प्रेम असतं. भागवतामध्ये असं सांगण्यात आलं, भगवान स्वयं म्हणतात, सुखदेवजी महाराज परीक्षितला म्हणतात की ज्यावेळेस परमेश्वर जीवात्म्यावरती स्वतःच्या भक्तावरती अतिशय कृपा करतो,
अतिशय कृपा करतो त्यावेळेस त्या भक्ताजवळून सर्व काही परमेश्वर छिनवून घेतो. त्याच्याजवळ राहिलेली धनसंपत्ती घेऊन घेतो, त्याला संबंध्यांजवळून सुट्टा करून टाकतो. आता हे सर्व आपल्या दृष्टीमध्ये आपण म्हणतो की भगवंतांनी मला अशा रीतीचा सर्व पायमाल केला. परंतु भागवत शास्त्र असं म्हणतं की परमेश्वर तिथे काय करतो, त्याला या सर्व मायेपासून वेगळा करत जातो. सर्व माया तिच्यापासून त्याला दूर करतो की जेणेकरून त्याला संसाराप्रती वैराग्य हा उद्भवेल, संसाराप्रती त्याला राग होणार नाही. आणि अशा रीतीने भगवान त्याला वेगळा करत 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 अशा स्थानकावर ते घेऊन जातो की कधीही त्याला या संसारामध्ये आसक्ती राहत नाही. केवळ आणि केवळ तो भगवंता संबंधीच विचारतो. भगवंताशिवाय तो दुसरा पुढे कुठेही प्रेम करत नाही. त्यासाठी भगवंताला भक्तवत्सल म्हटलं आहे. परंतु आपली बुद्धी हे मानुषिक बुद्धी आहेत, लौकिक बुद्धी, साधारण बुद्धी. त्या कारणी आपण असं विचारतो की मी भगवंताचा तर झालो, परंतु भगवंतांनी मला बिलकुल पहिल्यापेक्षाही कमी करून टाकला. तसं नाही. भगवंत जीवात्म्याच्या उद्धारासाठी करत असतात की जेणेकरून हा जीवात्मा ह्या बंधनातून बाहेर निघेल. नारद महर्षी तिथून निघाले, रस्त्याने चालू लागले. त्यावेळेस भगवान शंकर यांना सुद्धा विचार झाला की भगवंतांनी सर्व हे रचना केली, सर्व काही केलं, आता भगवंताचा विचार काय आहे. त्यासाठी भगवंतांनी 2 मोबाईल फोन पाठवले, म्हणजे 2 दूत पाठविले. आपले गण होते, गणांना सांगितलं की तुम्ही यांच्या मागे जा, मागे जाऊन त्यांच्या सोबत राहा आणि त्यांना समजू देऊ नका की तुम्ही त्यांचा पिछा करतायत. फक्त तुम्ही ध्यान ठेवा ते काय करतायत आणि मला अपडेट सांगा की काय चाललंय सर्व, काय नाही. 2 दूत होते, भगवंताचे गण होते, निघाले. त्यांच्या मागे चालू लागले. त्यानंतर नारद महर्षी फटाकन एकदम त्या राजाच्या नगरामध्ये प्रवेश केला. नगरमध्ये बघू लागले तर बाहेरून सर्व देशांतरांतून आपले राजे सर्व येऊ लागले. राजे येत होते, राजांसोबत त्यांचं सैन्य अधिक होतं, सर्व काही त्यांचा राजठाट सर्व सोबत होता. एक राजा रथामधून उतरत असायचा, जेथे ज्याचं आसन होतं त्या आसनावरती बसत असायचा. नारद महर्षींनी बघितलं यांच्याजवळ तर सर्व काही, आपल्याजवळ तर काहीच नाही. परंतु चला काही हरकत नाही, आपल्याजवळ काही नाही तर काही चिंता नाही. भगवंतांनी त्यांचं स्वरूप आपल्याला दिलं आहे आणि या त्रिलोकीमध्ये मी बघितलं आहे की भगवंताच्या स्वरूपासारखं दुसरं अन्य कोणाचंच स्वरूप नाही. म्हणजे चिंता करण्याची आवश्यकताच नाही आहे. नारद महर्षी ते सुद्धा एका स्थानकावरती विराजमान झाले. नारद महर्षी स्थानकावर बसले. त्यांच्याच मागच्या भागेमध्ये ते 2 दूत येऊन आणि उभे राहिले. दोघंचे दोघं येऊन उभे राहिले. नारद महर्षी यांच्याकडे बघू लागले. नारद महर्षी यांच्याकडे बघून आणि हसू लागले. एवढं हसत असायचे. नारद महर्षी यांना विचार झाला का हसताय हे. आता त्यांना थोडी शंका झाली दूतांना दोघांना की नारद महर्षी यांना काहीतरी आपली कळा समजली. म्हणजे त्या दोघांनी वार्तालाप सुरू केला. दोघंचे दोघं म्हणू लागले बघा तर खरी, एक दुसऱ्याला म्हणतोय एवढे मोठे सर्व राजे बसले आहेत, परंतु या सर्व राजांमध्ये अतिशय रूपवान तर हे मुनीच दिसत आहेत.
यांच्यासारखं दुसरं कोणाजवळच रूप नाही. दोघं नारद महर्षींची प्रशंसा करू लागले. नारद महर्षी गादीवरून उच्च होऊ लागले. नारदांना विचार झाला, हो आपण स्वतः तर ठीक आहे, परंतु दुसरा आपली प्रशंसा करतो म्हणजे हे अतिशय योग्य आहेत. दोघंचे दोघं आपापसामध्ये नारदांची अनेक प्रकाराने प्रशंसा करू लागले. धीरे धीरे म्हणू लागले. दुसऱ्याला म्हणतात की बघतो कन्या आली म्हणजे दुसरी कोणाकडेच बघणार नाही, इथून पुढेच जाणार नाही. ते इथे नारदांनाच हार घालेल, ते मुनींनाच हार घालणार हे नक्कीच आहे. नारद महर्षी यांना पुन्हा गर्व झाला. दोघांच्या गोष्टी चालत राहिल्या. हसत असायचे आणि गोष्टी करीत असायचे. धीरे धीरे समय व्यतीत होऊ लागला. कन्या हे अंतपुरामधून बाहेर आली. सोबत दास्या आहेत. सुंदर शृंगार सजलेले होते. सर्व कोणी राजांकडे बघत श्रीमती नावाची जी कन्या होती हे सर्वांकडे बघू लागली. आता एकला बघायचं, त्याच्याजवळ बघायचं की हा कोणाचा परिचय देत असायचा की बाबा हा इथला राजा आहे, तो तिथला आहे. यामध्ये प्रसंग असा घडला की त्याच वेळेला भगवान विष्णू सुद्धा आपल्या पार्षदांसोबत तिथे आले आणि भगवान सुद्धा त्या स्वयंवरामध्ये बसले. भगवान बसले, परंतु नारदांचं तिकडे लक्ष नाही की इथे भगवान सुद्धा या स्वयंवरामध्ये आले आहेत आणि भगवान बसले आहेत. कन्या होती. धीरे धीरे पुढे निघाली. सर्वांकडे बघू लागली आहेत. सर्वांकडे बघता ज्यावेळेस जिथे नारद महर्षी होते तिथे आले, तिथे नारदांना बघितलं आणि बघताच एवढ्या जोराने आरोळी मारली आणि तिथून जोरात पुढे पडाली. आरोळी मारली. सर्व काही कोलाहल झाला. एवढा कोलाहल झाला की कोण आहे काय झालं. नारदांकडे बघण्यात आलं. सर्वांनी नारदांकडे बघितलं तर नारदाची आकृतीच हे विचित्र झाली होती. नारदांचं तोंड वानराचं भगवंतांनी केलं होतं. वानरासारखं माकडासारखं तोंड होतं आणि त्यांचा देखावा माकडासारखाच दिसत होता. कन्या पडाली. नारदांच्या मनामध्ये विचार झाला की हे काय, असं का. एवढ्यात ते मागे दोघं उभे होते. त्यांनी सांगितलं, मुनी एक काम करा, जा आणि दर्पणमध्ये मुख बघा, पाण्यामध्ये मुख बघा तुमचं. नारद महर्षी क्रोधिष्ठ झाले. काय आहे. दोघंचे दोघं म्हणतात जाऊन बघा तर खरी, तुम्हाला समजेल काय आहे. तर नारद उभे झाले. पळाले. पळवून आणि पाण्याच्या प्रतिबिंबामध्ये आपलं मुख बघितलं तर काय, मुख हे वानरासारखं झालं आहे. आणि मग क्रोधिष्ठ झाले. सद्पुराणिक म्हणतात, हे शौनकादिक महर्षींनो, नारद महर्षी यांनी आपलं स्वरूप बघितलं. बघून आणि एवढे क्रोधिष्ठ झाले की ज्याप्रमाणे लोखंड तापल्याने अतिशय लालचोड होत असतं, त्याच प्रकारची अतिशय लालचोड आकृती नारद महर्षी यांची झाली. नारद महर्षींची लालचोड आकृती बघितली. सर्वचे सर्व पळायला लागले. तिथे इकडे कन्या होती. कन्येने फिरत बघितलं. भगवान विष्णू दिसले. भगवंताचा वडमारा घातली. भगवंताला वडमारा घालून आणि भगवंताचा तिथे विवाह झाला. श्रीमती कन्या आणि भगवान विष्णू दोघंचे दोघं निघाले तिथून. तो प्रसंग तिथून आपटोपला. भगवान वरती निघाले वैकुंठ लोकामध्ये. नारद महर्षी अतिशय क्रोधिष्ठ झाले. मनोमन एवढा क्रोध आला. आता क्रोध आला, सिद्ध क्रोध कोणावरती गेला, भगवंतावरती एवढा क्रोध झाला आणि तिथून निघाले. दोघंचे दोघं
जे मागे येत होते शिवगण होते, शिवगणांनी सांगितलं, हो मुनी थांबा तर खरी. नारद महर्षी यांनी उलटा जबाब दिला आणि म्हणाले, मूर्खांनो, केव्हाची माझी मस्करी करत होते, जा तुम्हाला श्राप देतो, दोघचे दोघं राक्षस योनीला प्राप्त करा. माझी मस्करी तुम्ही केली आहेत म्हणून तुम्हाला मी श्राप देतो. अतिशय क्रोधिष्ट होते. नारद तिथून निघाले. सद्पुराणिक म्हणतात, हे शौनकादिक महर्षींनो, नारद वैकुंठामध्ये भगवंताजवळ गेले. भगवंताजवळ जाऊन आणि बघितलं. आता ही गोष्ट अशी झाली की ज्याप्रमाणे अग्नी प्रकटतो आणि अग्नीमध्ये तूप टाका म्हणजे काय होतो, जास्त उकडा करतो, तो जास्त प्रवाह धरतो. त्याच प्रकारे नारद महर्षी वैकुंठ लोकामध्ये गेले. तिथे बघितलं तर जे श्रीमती कन्या होती भगवंतासोबत होती. भगवंतासोबत त्या कन्येला बघितलं की त्यांचा दोघांचा विवाह झाला आहे. आणि नारदांचा क्रोध हा ओर चढला, एवढा चढला आणि त्यावेळेस नारद महर्षी भगवंताला म्हणू लागले, हे हरे, त्वं महादृष्ट कपटी विश्वमोहन परोत्साहम न सहसे मायावी मलिनाशुनः. भगवंताला म्हणतात की हे हरे, तुम्ही कसे आहेत, महादृष्ट आहेत, कपटी आहेत, विश्वमोहन आहेत आणि दुसऱ्याचा उत्साह तुम्हाला सहन होत नाही. अतिशय मायावी असल्या कारणी तुमचं मन हे सुद्धा अतिशय मलिन आहे, तुमचं अंतकरण अतिशय मलिन आहे. भगवंताला म्हणू लागले की तुम्ही दुसऱ्याचा उत्साह बघू शकत नाही. दुसऱ्याचं चांगलं होत असेल तर तुम्हाला ते आवडत नाही. स्वयं तुम्ही एवढ्या लक्ष्मी तुमच्याजवळ ठेवल्या तरी सुद्धा तुम्हाला त्यामध्ये संतोष नाही. अनेक प्रकाराचे वचन भगवंताला म्हणू लागले की तुम्ही तर सदा सर्वदा कपट करत असतात. अनेक वेळ मी तुम्हाला बघितलं आहे की तुम्ही अनेकांना कपटाने मारलेला आहेत. नारद महर्षी क्रोधिष्ट होते. आता काय बोलायचं न बोलायचं काहीही भान राहिलं नाही आणि सर्व एकसारखं चालू ठेवलं. एवढं ऐकवायचं होतं ना, जेवढं ऐकवूनच टाकलं भगवंताला. भगवंत शांत एकदम बसले आहेत आणि सर्व काही ऐकूच लागले. आता यामध्ये बघा तुम्ही कित्येक वेळ अनुभव असेल तुम्हाला की अशा रीतीने कोणी शांत असला म्हणजे मग जास्त माणूस गरम होतो. नारद महर्षी म्हणतात, मी एवढं म्हणतोय तरी तुम्ही शांत आहेत, एवढा मला क्रोध येतो आहे, माझ्याशी एवढं कपट तुम्ही केलं. भगवंतांनी काहीच बोलले नाही. भगवंत यथावत बसले आणि त्यावेळेस भगवंताला नारद महर्षी यांनी श्राप दिला आणि म्हणू लागले की हे हरी, ज्याप्रमाणे माझ्याशी तुम्ही कपट केलं आणि कपट करून मला स्त्रीसाठी तुम्ही रडवलं आणि मला वानरांचं मुख दिलं, म्हणून मी तुम्हाला श्राप देतो की तुम्हाला सहाय्यक वानरच होतील आणि तुम्ही एक स्त्रीसाठी वनामध्ये सर्व ठिकाणी फिरून आणि रडसाल. भगवंतांना श्राप दिला. भगवंतांनी तोही ऐकून घेतला, काही हरकत नाही. भगवंत सर्व काही ऐकू लागले. थोडा वेळ झाला, नारद मग शांत झाले. नारद एकदम शांत झाले. अजून मनामध्ये काही बोलायची इच्छा आता राहिली नाही. परमेश्वराने विचार केला की नारद महर्षी आता शांत झाले तर मनाचा उकडाच मला सर्व देऊन टाकला, श्रापही दिला आणि सर्वच दिलं. आणि त्यावेळेस परमेश्वराने आपली जी माया होती ती माया सरकवून घेतली. तुलसीदासजी महाराजांनी सुंदर वर्णन केलं. जब हरि माया दूर निवारी, नहीं तहार मान राजकुमारी.
तब मुनि अति सभित हरिचरणा, गहे पाही प्रणतारती हरणा. की ज्यावेळेस भगवंतांनी आपली माया ही सरकवली, वापस घेतली, म्हणजेच तिथे नाही रमा न राजकुमारी, कोणी राजकुमारी नव्हती, की कोणीच दुसरं दिसलं नाही, केवळ भगवंतच तिथे दिसले. नारद महर्षी यांना एवढा पश्चाताप झाला, हो हो हो, हे काय, मी काय केलं, भगवंताला मी श्राप दिला, अरे प्रभू मला माफ करा. अनेक प्रकाराने भगवंताच्या चरणामध्ये पडू लागले. तब मुनी अति सभित हरिचरण, अतिशय भीतीत वाटली, अतिशय भयभीत होऊन भगवंताच्या चरणामध्ये पडले, भगवंताला माफी मागू लागले. प्रभू मला माफ करा, माफ करा प्रभू, जे असेल माझा श्राप हा मिथ्या हो. अनेक प्रकाराने भगवंताची स्तुती करू लागले. परमेश्वराची स्तुती करता करता परमेश्वर म्हणू लागले, नारद महर्षी सर्व विसरा, चिंता करू नका, जे काही झालं ते माझ्या इच्छेनेच झालं आहे. माझी इच्छा होती आणि माझ्या इच्छेनेच तुम्ही मला श्राप दिला. तुमचा श्राप मी अवश्य हा धारण करेल आणि तुमच्या श्राप अनुसारच मी सर्व माझं जीवन हे पूर्ण करेल. आणि बघा, नारद महर्षीचा श्राप भगवंतांनी ग्रहणी केला. भगवान रामचंद्र स्वरूपाने भगवान प्रकट झाले. वानरांनी भगवंताची सहाय केली आणि सीतेसाठी भगवान एक सामान्य मनुष्यासारखे सर्व ठिकाणी फिरले. नारद महर्षींनी जो श्राप दिला होता तोच भगवंतांनी पूर्ण केला. नारद महर्षी यांना भगवान समजवू लागले की महर्षी, हे नारद, तुम्ही माझे अतिशय प्रिय आहेत आणि तुमचं ज्या प्रकारे योग्य होईल तेच मी केलं. भगवंतांनी सर्व काही आधीपासून गोष्ट घडलेली हे सांगितले. भगवान म्हणतात, नारद, तुम्हाला अतिशय अहंकार आला होता, तुम्ही तपश्चर्या केली, मी तुम्हाला प्रसन्न झालो, परंतु अहंकार आला, तुम्ही सर्व ठिकाणी गेले, शिवजवळ गेले, शिवजवळ गेले. शिव त्यांनी सांगितलं की तुम्ही हे कुठेही सांगू नका, परंतु तुम्ही तुमची प्रशंसा हे पुढे बाळगत गेले. ब्रह्माजीजवळ, तुमच्या पित्याजवळ गेले, तिथेही नाही सांगितलं, परंतु तुम्ही माझ्याजवळ आले आणि मी तर सर्व काही समजलाच होतो, तरीसुद्धा माझ्याजवळ तुम्ही अतिशय प्रशंसा केली. आणि मी असं ऐकलं, मला असं इच्छा झाली की माझा भक्त माझ्या भक्ताच्या हृदयामध्ये कधीही अहंकार असायला नको आहे. तर अहंकार हा कोणत्याही गोष्टीचा मला आवडत नाही. त्या अहंकाराला नाश करण्यासाठीच मी सर्व काही रचना केली. एवढं नगर वगैरे सर्व भगवान म्हणतात मी रचलो. कोणची कन्याही तिथे नव्हती, त्या कन्या स्वरूपानेच माझी माया झाली, त्या पिता स्वरूपानेच माझी माया, सर्व काही माझी माया होती. परंतु नारद, तिथेही तुम्ही समजू शकले नाही, तिथेही तुम्ही हे सरून पडले. भगवान म्हणू लागले की तुम्ही चिंता करू नका, जे काही झालं आहे माझ्या इच्छेने झालं, तुमच्या कल्याणासाठीच मी तुम्हाला वानराचं स्वरूप दिलं आहे. परमेश्वर खूप समजवू लागले. भगवान स्वामीनारायण वचनामृतामध्ये म्हणतात की कधीही परमेश्वराला कोणत्याही प्रकाराचा अहंकार आवडत नाही. भगवंतांनी स्पष्टीकरण केलं की जर भक्तीचा अहंकार असला तो सुद्धा चांगला नाही. भक्ती करत असले, कदाच तुम्ही अतिशय तुमच्यामध्ये भक्ती असली तरी सुद्धा त्याचा कधी अहंकार नको. विद्वान असला, विद्वत्तेचा, विद्येचा कधी अहंकार नसायला पाहिजे. मनुष्य हा अतिशय विनयी शोभत असतो. विनयामध्ये जसा आनंद तसा अहंकारामध्ये नाही. भगवंतांनी खूप नारदांना समजविलं. नारद महर्षी मनोमन अतिशय पश्चाताप करत होते.
कारण नारद महर्षी यांना विचार झाला की माझे इष्टदेव, माझे भगवान, ज्याच्या स्वरूपाचं मी ध्यान सतत करतो, ज्याच्या नावाचं गुणगान करतो, आणि त्यालाच मी श्राप दिला. भगवंतांनी अनेक प्रकाराचे समजवलं. त्यानंतर सांगितलं की नारद, एक काम करा, तुम्ही इथून जा आणि शिवजवळ जा आणि शिव यांच्या नामांचा जप करा. शिवांच्या नामाच्या जपाने तुम्हाला जे काही बंधन झालेलं आहे, जे काही तुमच्या मनामध्ये अतिशय पश्चाताप आहेत, तीव्र वेदना झाल्या आहेत, त्या सर्व नाश होतील. कारण नमे शिव समानोस्ति प्रिय, की मला शिवापेक्षा दुसरा कोणी प्रिय नाही. भगवान शिव मला अतिशय प्रिय आहे. म्हणून तुम्ही जाऊन आणि शिव यांच्या नावाचा जप करा. त्या जपाने तुमच्या मनामध्ये राहिलेला ग्लानी हा नाश होईल. भगवंतांनी अशा रीतीचे सांगितलं. नारद महर्षी तिथून निघाले आहेत. नारद महर्षी तिथून काशी क्षेत्रामध्ये गेले. काशी क्षेत्रामध्ये अनेक वर्ष राहून आणि शिवनामाचा जप केला. तीर्थभ्रमण करू लागले. सतपुराणिक म्हणतात की हे शौनकादिक महर्षींनो, ज्यावेळेस नारद महर्षी तीर्थभ्रमण करू लागले, त्याच वेळेला तिथे ते दोघचे दोघं गण होते, ते आले शिवगण, ज्यांना श्राप दिला होता. शिवगण आले. शिवगण यांनी हात जोडून विनंती केली की महाराज, तुम्ही आम्हाला उगीच शाप दिला, आमची काही भूल न होती, तरी सुद्धा तुम्ही आम्हाला श्राप दिला आहे. नारद महर्षी यांच्या मनामध्ये पश्चाताप झाला की हो, मी तुम्हाला उगीच श्राप दिला, परंतु माझा श्राप हा मिथ्या होणार नाही. एक काम करा, माझा श्राप तर मिथ्या होणार नाही, परंतु तुमच्यावरती मी अनुग्रह करतो, कृपा करतो की तुम्ही भगवंताचे भक्त होसाल. सुंदर त्यांना आशीर्वाद आणि वरदान हे दिलं आहेत. सर्व ब्रह्मांड राजानौ शिवभक्तौ जितेंद्रियौ शिवा परतनोर मृत्युम प्राप्य स्वपदमप्सता. नारद महर्षी म्हणू लागले, हे शिवगणांनो, समग्र ब्रह्मांडाचे तुम्ही राजा होणार, शिवभक्त होणार, जितेंद्रिय होणार आणि भगवान विष्णू यांच्या हाती तुमचा उद्धार होईल, तो वध होईल. स्वयं परमेश्वर तुमचा वध करण्यासाठी अवतार धारण करतील. नारद महर्षींनी खूप अनुग्रह केला की कदाच परमेश्वराची इच्छा नसेल तरी सुद्धा स्वयं भगवान तुमचा उद्धार करण्यासाठी, तुमचा वध करण्यासाठी परमेश्वर अवतार धारण करतील आणि तुमचा वध करतील, तुम्हाला कल्याण हे प्रदान करतील. दोघंचे दोघं शिवगण होते, अतिशय प्रसन्नित झाले. त्यांनी सांगितलं की महाराज, आम्हाला तर भगवान शंकर यांनी, आमचे स्वामी यांनी पाठविलं होतं. नारद महर्षी यांनी सांगितलं की चिंता करू नका, ज्याप्रमाणे माझा श्राप आहे त्याचप्रमाणे माझा वर सुद्धा तुम्हाला राहील आणि त्याचप्रमाणे भगवंत हे तुमच्या कल्याणासाठी येतील. अशा रीतीने सांगून नारद महर्षी हे तिथून पुढे निघाले. नारद महर्षी पुढे निघाले आहेत. सतपुराणिक म्हणतात की हे शौनकादिक महर्षींनो, नारद महर्षी तिथून ब्रह्मलोकामध्ये गेले आहेत. ब्रह्मलोकामध्ये गेले. ब्रह्मलोकामध्ये जाऊन आणि नारद महर्षी आपले पिता ब्रह्मदेव यांना म्हणाले की हे पितामह, तुमच्या कृपेने मी भगवान विष्णूचे उत्तम महात्म्य पूर्णपणे ज्ञान प्राप्त केले आहेत. भक्तिमार्ग, ज्ञानमार्ग, तपोमार्ग, दानमार्ग, तीर्थमार्ग या सर्वांचं वर्णन मी ऐकलं आहे. परंतु आता मला शिवतत्वाचा बोध तुम्ही करा. नारद महर्षी यांनी ब्रह्माजी यांना सांगितलं, मी सर्व काही ऐकलं आहे, परंतु मला आता शिवतत्व ऐकायचं आहे. शिवजी यांच्या गृहस्थाश्रमामध्ये राहिलेली त्यांची लीला, त्यांचा विवाहाचा प्रसंग, कार्तिकी यांचा जन्म, ह्या सर्व कथा मला ऐकायच्या आहेत.
नारद महर्षी यांनी खूप सुंदर प्रश्न इथे केला. ब्रह्माजी यांनी प्रसन्न होऊन आणि नारदांना सांगितलंय की नारद, तुम्ही जे काही उद्विग्न मन झाले होते ते आता तुम्ही शांत झाले आहेत. शांत झाले म्हणून तुम्हाला हा असा सुंदर विचार आला. भगवंताच्या कथेमध्ये बसला, परंतु जर मन हे शांत नसेल तर कधीही भगवंताची कथासुद्धा उतरत नाही. आणि त्यासाठी भगवंताच्या कथेच्या आधी थोडं नामसंकीर्तन असतं. नामसंकीर्तन हे अशासाठी असतं की जेणेकरून आपलं मन हे शांत व्हावं, एकसित स्थिर व्हावं. मुक्तानंद स्वामी यांनी सुंदर भजनामध्ये सांगितलं की ज्याप्रमाणे डोहडायलेलं पाणी असलं, पाणी जर शांत असलं तर त्यामध्ये प्रतिबिंब दिसू शकतं, आणि जर तरंगवन युक्त असलं तर त्यामध्ये प्रतिबिंब दिसू शकत नाही. त्याच प्रकारे आपलं मन हे सुद्धा शांत असेल तर भगवत दर्शन, भगवत कथा आपोआप आपल्या मनामध्ये येईल. भगवान विष्णू यांनी त्यासाठी नारदांना सांगितलं की तुम्ही आधी शिवनाम जप करा, की त्या नावाच्या योगी तुमचं जे उद्विग्न झालेलं मन हे कसं होईल, एकदम शांत होईल. शांत झालं मग त्यानंतर तुम्ही ब्रह्मा यांच्याकडे जा. आणि त्याच प्रकारे ब्रह्माजी यांनी सुद्धा सांगितलं, त्यांना सांगितलं की तुम्ही आता माझे पुत्र आहात आणि लोककल्याणासाठी तुम्ही जो प्रश्न विचारला तो अतिशय उत्तम आहे. आता इथून ब्रह्मा आणि नारद यांचा संवाद सुरू होईल. ब्रह्माजी नारदांना सर्व शिवकथा हे सांगणार. ब्रह्माजी म्हणू लागले की हे नारद, ब्रो ब्रह्मन साध पृष्ठोहम त्वया विबुध सत्तम लोकपकारिणं नित्यं लोकानां हितकाम्यया. ब्रह्माजी यांनी नारदांना म्हटलं की हे नारद, तुम्ही हमेशा जगताच्या उपकारासाठीच राहत असतात. तुम्ही लोकांच्या हिताची कामना करून आणि सुंदर हा प्रश्न मला विचारला आहेत. नारद महर्षी यांचं हमेशा विचरण असतं. हे कशासाठी तर जीवात्मांच्या कल्याणासाठी असतं. म्हणून स्वतःचे पिता ब्रह्म यांनी त्यांची अशा रीतीची प्रशंसा केली. त्यानंतर स्वयं ब्रह्माजी हे नारदांना सांगू लागले की नारद, मी तुम्हाला शिवकथा ऐकतो. आधी सृष्टीखंड आहे, म्हणजे सृष्टीचा प्रारंभ हा कसा झाला या संदर्भी गोष्ट केली की ज्यावेळेस प्रलय होत असतो त्यावेळी केवळ अंधकार असतो, ज्याला श्रुती सत अशा नावाने ओळखत असतो. आणि तो सत म्हटला म्हणजे परमतत्व असत असतं. प्रलय झाला म्हणजे केवळ एक परमेश्वर असतो. बघा, प्रलय होतो म्हणजे दरेक वस्तू एक मधून दुसरीमध्ये प्रवेश करून जाते. ज्या प्रकारे कासव असतो, कासव पाण्यामध्ये राहतो, आपल्या सर्व अंगांनी बाहेर काढून आणि तो पाण्यामध्ये झेपत असतो. परंतु थोडासा त्याला स्पर्श झाला म्हणजे तो आपलं शरीर संकुचित करून घेतो, संकुचित करतो आणि मग जेव्हा त्याला वाटलं तेव्हा धीरे धीरे आपलं शरीर हे बाहेर काढतो, पाय काढतो, डोकं बाहेर काढतो. त्याच प्रकारे परमेश्वराचे प्रलयाची गोष्ट आहेत की एक वस्तूमधून दुसरी वस्तू निर्मित झालेली असते, म्हणजे ती तिच्यामध्ये प्रवेश करून जाते. दुसरेमधून तिसरेमध्ये सर्व प्रवेश करता 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 भगवान स्वामीनारायण यांनी वचनामृतामध्ये सांगितलं आहे. ते तुम्हाला सरळ समजेल यासाठी सांग. सर्व एक दुसऱ्यामध्ये प्रवेश करून गेला आणि जेवढी प्रकृतीची जे काही निर्मिती आहे, हे सर्व प्रकृतीची निर्मिती म्हणजे हे सर्व कशामध्ये जाते, प्रकृतीमध्ये लीन होऊन जाते.
प्रकृतीमध्ये सर्व काही लीन झालं, आता शेवट काहीच राहिलं नाही. जीवात्मा असतात हे सुद्धा प्रकृतीच्या गर्भामध्ये सर्व लीन होऊन जातात आणि तिथे असं म्हटलं आहे की तिथे अतिशय सुषुप्त अवस्थेमध्ये राहतात. तिथे त्यांना कोणत्याही अवस्थेचं ज्ञान राहत नाही. ज्या प्रकारे आजच्या भाषेमध्ये आपण ज्याला म्हणतो की एखादा मनुष्य कोमामध्ये गेला, आता कोमामध्ये गेल्यानंतर त्याला कोणत्या वस्तूची ज्ञान राहतं का? तो कुठे निजला आहे, कोण त्याच्याजवळ जीवित आहे परंतु त्याला कोणत्याही प्रकारचं ज्ञान नाही. त्याच प्रकारे जीवात्मा अतिशय सुषुप्त अवस्थेमध्ये गेला म्हणजे त्याला कोणत्याही प्रकारचं ज्ञान राहत नाही आणि सर्व प्रकृतीमध्ये लीन झालं. प्रकृतीमध्ये जीवात्मा असतात, प्रकृतिमय जीवात्मा भगवंताचे भक्त असले ते तर परमेश्वराच्या धामामध्ये सदा नित्य राहत असतात. परंतु जे प्रकृतिमय जीवात्मा हे त्या प्रकृतीमध्ये लीन झाले, प्रकृती हे परमेश्वरामध्ये लीन होत असते. हे उलटा क्रम तुम्हाला सांगतो म्हणजे आता इथून तुम्हाला सीधा क्रम समजेल. समजले? आधी उलटा क्रम समजा. सर्वच सर्व परमेश्वरामध्ये लीन होऊन जातं आणि त्यावेळेस परमेश्वर केवळ एक राहतात. एक भगवानच असतो. भगवंताशिवाय सर्वत्र काय असतं? अंधकार असतं, काहीच दिसत नाही, काहीच नसतं. त्यावेळेस कोणीच नसतं, केवळ एक परमेश्वर असतो आणि श्रुती त्या परमेश्वराला सत अशा नावाने संबोधित करत असते. सत म्हटलं म्हणजे सत्य, की जो हमेशा सत्यच आहे, की ज्याला दीर्घ काळांमध्ये सत्य म्हटलं आहे. असा परमेश्वर एक सत तो राहत असतो आणि तो सत अतिशय कसा आहे तर मनाचा विषय नाही, वाणीचा विषय नाही, इंद्रियांचा विषय नाही. तो परमात्मा अशा रीतीने केवळ एकटाच सत असतो आणि ज्यावेळेस त्या परमेश्वराला इच्छा होते त्यावेळेस पुनः जगताची निर्मिती करतो. ते जगताची निर्मिती आपण उद्याच्या दिवशी घेऊ. आजच्या कथेला इथे पूर्ण करू. सहजानंद साई महाराजनी जय. त्रिदलं त्रिगुणाकारं त्रिनेत्रं च त्रयायुधं त्रिजन्मपापसंहार मेकबिल्वं शिवार्पणं त्रिशाखैर्बिल्वपत्रैश्च यश्चिद्रैः कोमलैः शुभैः शिवपूजां करिष्यामि एकबिल्वं शिवार्पणम् अखण्डबिल्वपत्रेण पूजिते नन्दिकेश्वरे सर्वपापेभ्यो एकबिल्वं शिवार्पणम् शालग्रामशिलामेकां विप्राणां जातु अर्पयेत् सोमयज्ञमहापुण्यमेकबिल्वं शिवार्पणम् दन्तकोटिसहस्राणि वाजपेयशतानि च कोटिकन्या महादानमेकबिल्वं शिवार्पणम् लक्ष्म्यास्तनत उत्पन्नं महादेवस्य च प्रियं बिल्ववृक्षं प्रयच्छामि एकबिल्वं शिवार्पणम् दर्शनं बिल्ववृक्षस्य स्पर्शनं पापनाशनम् अघोरपापसंहारमेकबिल्वं शिवार्पणम् काशीक्षेत्रनिवासं च प्रयागमाधवं दृष्ट्वा एकबिल्वं शिवार्पणम् मूलतो ब्रह्मरूपाय मध्यतो विष्णुरूपिणे अग्रतः शिवरूपाय बिल्वाष्टकमिदं पुण्यं यः पठेत् शिवसन्निधौ सर्वपापविनिर्मुक्तः शिवलोकमवाप्नुयात् इति बिल्वाष्टकं सम्पूर्णम्. ॐ नमः शिवाय, ॐ नमः शिवाय, हर हर भोले नमः
શિવાય. ઓમ નમઃ શિવાય. ઓમ નમઃ શિવાય. હર હર બોલે નમઃ શિવાય. ઓમ નમઃ શિવાય. ઓમ નમઃ શિવાય. હર હર બોલે નમઃ શિવાય. ઓમ નમઃ શિવાય. ઓમ નમઃ શિવાય. હર હર બોલે નમઃ શિવાય. ઓમ નમઃ શિવાય. ઓમ નમઃ શિવાય. હર હર બોલે નમઃ શિવાય. ઓમ નમઃ શિવાય. ઓમ નમઃ શિવાય. હર હર બોલે નમઃ શિવાય. ઓમ નમઃ શિવાય. ઓમ નમઃ શિવાય. હર હર બોલે નમઃ શિવાય. ઓમ નમઃ શિવાય. ઓમ નમઃ શિવાય. હર હર બોલે નમઃ શિવાય. ઓમ નમઃ શિવાય. ઓમ નમઃ શિવાય. હર હર બોલે નમઃ શિવાય. ઓમ નમઃ શિવાય. ઓમ નમઃ શિવાય. હર હર બોલે નમઃ શિવાય. ઓમ નમઃ શિવાય. ઓમ નમઃ શિવાય. હર હર બોલે નમઃ શિવાય. બોલો સ્વામિનારાયણ ભગવાનની જય. સિદ્ધેશ્વર મહાદેવની જય. વિઘ્ન વિનાયક દેવની જય. શ્રી કષ્ટભંજન દેવની જય.